विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडते। या बैठकीला काँग्रेस नेतेही उपस्थित राहू शकतात। या बैठकीत विशाल पाटलांच्या उमेदवारीबाबत अपक्ष उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब होऊ शकतं। तर सांगली जिल्हा काँग्रेस भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशाल पाटलांचे कार्यकर्ते बैठकीत काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पक्षाकडून हिरवा कंदील मिळाल्यापासून स्वतः नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रचार करतायत। तर भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलारे या सावंतवाडी दौऱ्यावर आहेत। कोकणात शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उमेदवार म्हणून इच्छुक आहेत। मात्र भाजपकडून नारायण राणेंच्या नावाचा आग्रह धरला जातोय। सांगलीतील माजी आमदार आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांनी भाजपला घरचा आहेर दिलाय। विश्वासात घेऊन काम केले नाही तर काँग्रेसची जी अवस्था आहे ती भाजपची व्हायला वेळ लागणार नाही अशा शब्दात अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आमदार पृथ्वीराज देशमुखांनी मंत्री सुरेश खाडेंसह नेत्यांना खडेबोल सुनावलेत। यावेळी त्यांनी सांगली लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यावरही आगपाखड केली आहे। माढ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात बंडाळी होण्याची शक्यता आहे। पवारांचे अत्यंत विश्वासू अभय जगतापांनी बंडाचं निशाण फडकवले। माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देण्याची कुंकून लागल्यानंतर अभय जगतापांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। त्यानंतर जगतापांनी माण तालुक्यात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली। यावेळी सर्वांनी एकमुखी अपक्ष उमेदवारी लढण्याची मागणी केली आहे।